चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। चंद्रपूरमध्ये एकाही पक्षाकडे बहुमत नाही, त्यातच काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्ष नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला। या 10 नगरसेवकांच्या गटानं महापौरपदाची मागणी केली। त्यानंतर भाजपनंही महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात। भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बोलणी सुरू केली आहे। भाजपचे नेते किशोर जोरगेवार यांनी याबाबत माहिती दिली। या गटाच्या काही मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत तर काही नाहीत, असं जोरगेवार यांनी म्हटलंय। त्यामुळे चंद्रपूरमध्ये अंतिम समीकरण काय ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातले त्या सर्व घटकांसोबत आम्ही या ठिकाणी आमचं चर्चा सुरू आहे। आज आता पुन्हा नव्यानं चर्चा सुरू होईल आणि या गोष्टीला पुन्हा आता वेग येईल असं मला वाटतं। वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांशी त्या सगळ्या लोकांचा संपर्क सुरू आहे। आता याच्यातून एकत्रित जो विचार निघेल तो पुन्हा एकदा आम्ही सर्व नेते मंडळी बसू, चर्चा करू आणि त्याच्यावर पुन्हा पुढे कसं जायचं हे आम्ही एक आता भूमिका ठरवू। वंचित, उभाटा आणि अपक्ष हे 10 लोकांचा इंटॅक्ट आहे। यांच्या स्तरावरही बोलणी आमची सुरू आहे। यांच्या काही मागण्या आहे, काही मागण्या मान्य करण्यासारख्या आहे, काही न मान्य करण्यासारख्या आहे। आता जोरगेवार काय म्हणतात मला माहीत नाही। जोरगेवारी आता भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत, बरोबर आहे। पण मी इतकंच सांगेन, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं तर ते हवेत तीर मारतात। या क्षणी भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही। हां, काँग्रेसबरोबर झालेली आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचीही या प्रकरणी प्रतिक्रिया आली, तीही पाहूया। मी डे 1 पासून बोलून राहिलो आहो का जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जाऊ। आम्ही प्राथमिक चर्चा माननीय विजूभाऊ वडेट्टीवार असू द्या, धानोरकर ताई असू द्या, आम्ही सगळ्यांशी चर्चा केली आणि वरिष्ठ पातळीवरती जेव्हा वडेट्टीवार साहेब मातुरशेवर जाऊन उद्योजकांशी बोलले त्याच्यानंतर मी यांचे प्रांताध्यक्ष सपकाळ साहेबांसोबत सुद्धा जाऊन भेट घेतली आणि त्यांना सुद्धा आशीर्वाद मागितला का महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण आम्हाला शिवसेनेला इथे महापौर द्यावे, जेणेकरून येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला शिवसैनिक महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहील आणि ताकदीशी काम करेल। एक चांगला मेसेज जाणार असं त्यांना आम्ही विनंती केली। मान्य विजूभाऊ वडेट्टीवारांना सुद्धा आम्ही ते विनंती केली आहे की आम्हाला महापौर करा, आम्हाला आशीर्वाद द्या। त्याच्यानुसार ते चर्चा सुरू आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली। या प्रकरणात आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरेनं वडेट्टीवारांवर गंभीर आरोप केला। वडेट्टीवारांनी धानोरकर गटाचे 5 नगरसेवक पळवले होते। पळवलेल्या 3 नगरसेवकांबाबत मला माहिती मिळाली होती। त्यांचं धानोरकरांसोबत बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवली, मात्र त्या 3 नगरसेवकांनीच आपल्याला धमकावल्याचा दावा सौरभ ठोंबरेंनी केला। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण लागले। वीडियो बनाना चालू है, चल रहा है नहीं तुम लोग भैया पर्दा कैसे हटा भाई, पर्दा कैसे हटा लेडीज का, तुम लोग पर्दा कैसे हटाए, तुमने जो किया वो किया, तुम जो पर्दा हटा लेडीज को पर्दा हटाए। चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे नगरसेवक भाजपच्या संपर्कात आल्याचा दावा भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केला। काँग्रेसशिवाय इतर 15 नगरसेवकांच्या जोरावर चंद्रपुरात सत्ता स्थापन केली जाऊ शकते असा विश्वास जोरगेवार यांनी व्यक्त केला। भाजपकडून प्रयत्न तीच आहे जे जुने होते की या ठिकाणी 15 जे वेगळे आहेत काँग्रेस आणि भाजप सोडून त्यांना सोबत घेऊन चंद्रपूरच्या विकासासाठी एक स्थिर सरकार देण्याची, महापौर करण्याची आमची भूमिका आहे। दुसरा पर्याय आता निर्माण झालेला आहे। काँग्रेस ही विभाजित झालेली आहे, त्याचे एकदम सरळ 2 तुकडे झालेले आहेत। त्याच्यामुळे काँग्रेसचे दोन्ही भागातले काही नगरसेवक जे निर्वाचित आहे काँग्रेसच्या या अशा वागणुकीमुळे नेत्यांच्या ते दुःखी आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नेतृत्व करावं, त्यामध्ये आपण सहभागी व्हावं। आम्हाला काही संधी शोधण्याची आवश्यकता नाही। आमच्या तो 2 पर्याय आहेत, जसं आम्ही सांगितलं, एक उभाटा, वंचित आणि अपक्ष जो 10चा एक गट तयार झालेला आहे, त्यांच्यासोबतही आमचं बोलणं सुरू आहे। त्यांच्या काही मागण्या आहे, त्याच्यावर आमची चर्चा त्या दिवशी झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर। पुढच्या काळामध्ये आम्ही या दोन्ही शक्यतांना घेऊन पुढे जाऊ। ठाणे महापालिकेत